श्रीमानयोगी भाग 78. आपण ऐकत आहात शिवभारत. छत्रपती शिवरायांच्या सुरतेवरती छापा. सूर्य आकाशात चढत होता. मध्यान्हीचा समय जवळ आला असता टापांचा आवाज कानावर येऊ लागला. एखादा मोठा वळीव पाऊस आवाज करीत यावा तसा टापांचा अखंड नाद ऐकू येत होता. गावाबाहेरचे लोक विस्फारित नेत्रानं समोर पाहत होतं. झाडी ओलांडून येणारं घोडदळ नजरेत आलं आणि वेशीवर उभे असलेले लोक ओरडत गावातून पळू लागले. 8,000 स्वरांशी शिवाजीराजे सुरतीच्या बऱ्हाणपूर वेशीजवळ आलं. वेशीलगतच्या मशानभूमीपासून शहा बेगमेच्या बागेपर्यंत कोसाची छावणी पसरली होती. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली एक पाल ठोकण्यात आली. बाकी सारी छावणी अगदी उघड्यावर पथारे थाटून उभी होती. राजा सुरतेकडे पाहत होतं. अनेक बागांनी उद्यानांनी सजलेल्या त्या सुरतेच्या मशिदींचे सफेद घुमट नजरेत येत होते. राजांच्या दिशेने बहरजी नाईक येत होता. त्याच्या पाठोपाठ त्यांच्याबरोबर सुरतेत बाबूल, रामशरण, मोमीन म्हणून वावरलेले विठोजी मानके, आप्पा रामोशी, अब्दुल कादर ही मंडळी येत होती. सर्वांनी राजांना जवळ येऊन मुजरक केलं. राजांनी विचारलं, विठोजी काय म्हणते सुरत? महाराज आपली वाट बघते आहे. काही विरोध व्हायचा नाही? कोण करणार? सुभेदार सकाळीच पळून गेला. इंग्रज आणि वलंदेज तेवढे वखारी मात्र सांभाळून आहेत. किती आहेत लोक? फार तर 200च्या आत बाहेर होतील. मोगली फौज? काही नाही. सुरतेत पहारेकरी देखील नाहीत. आम्ही निरोप पाठवलाय. राजा म्हणाल, त्याची वाट पाहू. जर बऱ्या बोलानं व्यापारी खंडणी द्यायला राजी झाले तर सुरतेत लूट करायची आमची इच्छा नाही. संध्याकाळ झाली तरी सुरतेतून कोणी आलं नाही. बैरजी म्हणाला, ठीक आहे, नशीब त्यांचं. नेताजी पुढे झालं. राजा म्हणाल, नेताजी तुम्ही 500 स्वार घेऊन शहरात जा. शहर फटका करून या. येताना दहशत बसावी अशी थोडी लूट करून या. त्यांना कदाचित शहाणपण शिकतात का पहा. मोरपंत पुढे झालं. तुम्ही साहेबांच्यासाठी पत्र पाठवा. 3 लाख रुपयाची खंडणी मागा. त्यांना सांगा आम्ही फक्त मोगलांच्या वैराने येतो आलोय. आम्हास इंग्रजांना अथवा वलंदेजांना धक्का लावण्याची इच्छा नाही. असा मसुदा तयार करून कुर्तुजी गुजरांच्याकडे द्या. ते साहेबांना अंदाज घेऊन येतील. थोड्याच वेळात कुर्तुजी गुजरांची तुकडी राजांचं पत्र घेऊन सुरतेत शिरली. बरोबर बहिर्जी नाईक होता. कुर्तुजी बरोबर आलेला बहिर्जी पाहतात ऑक्झिडंटचं डोळं विस्फारलं गेलं. बाबूलच्या छपरीभोवती बसणारा भिकार त्यानं आपल्या चाणाक्ष नजरेने चटकन ओळखला. ऑक्झिडंटने पत्र वाचलं. निरोप दिला. शिवाजीराजांना सांगा की आम्ही व्यापारी. आमच्याजवळ नगद रुपये नाहीत, पण मसाल्याच्या अथवा कापडाच्या रूपानं खंडणी घेण्यास राजा तयार असेल आम्ही जरूर देऊ. जवळ आमच्या मालाला अथवा वखारींना धक्का लागत नाही तोवर तुमचा राजा काय करतो याकडे आम्ही लक्ष देणार नाही. पण जर त्यांनी आमच्याशी लढायचं असेल तर उद्या नसेल तर आजच या म्हणून निरोप सांगा. आम्ही वाट पाहतोय. इंग्रजांचा निरोप घेऊन कुर्तुजी छावणीत आले. तो निरोप ऐकून राजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. साहेब बिलंदर खरा. त्याला माहीत आहे आम्ही मसाल्याचं सामान, कपड्यांच्या गाठी यासारखं अवजड ओझं नेऊ शकणार नाही. संतापलेले कुर्तुजी गुजर म्हणाल, राजा आज्ञा करा. फार तर 200 टोपडी आणि 4 तोफा. वखारी होत्या की नव्हत्या असं करून माघारी येतो. हा कुर्तुजी दमानं घ्या. सुरतेत आम्हाला लढाई नको आहे. मोगलांच्या मुलकात आपण आहोत. साहेबाला ते माहीत आहे म्हणूनच हा निरोप आहे. इंग्रजांना आणि वलंदाजांना जराही धक्का लावू नका. किल्ल्यात लपलेल्या सुभेदाराला भिवण्यासाठी आमचे स्वार किल्ल्यापर्यंत जाऊन देत. त्याला बाहेर पडू देऊ नका. उद्या पहाटेपर्यंत वाट पाहून ड्युटी सुरुवात करा. मोरपंत गलबतांचं काय झालं? गलबत गोदीवर आले आहेत. छान. राजे पहा. राजांच्या मागे तळपतीत तलवार घेऊन उभे असलेल्या महादेवानं सुरतेकडं
बोर्ड दाखवलं. सूर्यास्ताच्या वेळी सुरतेवर धुराचे 2 स्तंभ उठले होते. राजा म्हणाला, नेताजींनी कामगिरी सुरू केली असं दिसतं. सुरतेवर उठणाऱ्या धुराकडं सारं पाहत होतं. रात्र पडू लागली तसं बैलगाड्यातून भरलेलं सामान छावणीकडे येऊ लागलं. एवढ्या मोठ्या लष्कराच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नाना तऱ्हेची भांडी, पिठांची गठडी बैलगाड्यातून जात होती. गवतांचे गाडेही त्यांच्या मागून दिसू लागले. बैलगाड्यांच्या मागून एक बकऱ्यांचा कळपही वाटचाल करीत होता. मराठ्यांच्या तळावर रात्र थंडी घेऊन उतरली. सर्वत्र शेकोट्या पेटू लागल्या. राजे आपल्या छोट्या तंबूबाहेर आसनावर बसलो होतं. समोर शेकोटी धगधगत होती. तंबूभोवती कडेकोट बंदोबस्त होता. पलते मसाली उजळल्या होत्या आणि तळावर अनेक ठिकाणी दगडांच्या चुलीवरती स्वयंपाकाची तयारी मात्र चालली होती. नेताजी शहरातून आले. सोन्या रुपाच्या नाण्यांनी, मोतीरत्नांनी भरलेल्या पिशव्या प्रत्येक स्वरावर होत्या. राजांच्या समोर ती लूट ठेवण्यात आली. ती लूट पाहून राजांनी विचारलं, नेताजी, सारी सुरत एकाच दिवशी लुटली काय? नाही महाराज, सुरतेचा हा धुरळा देखील नाही. नुसते जकात नाके आणि अदमासे 4 घरं यांची लूट आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे फक्त 2च घरांना आगी लावल्या. तो पराक्रम आम्हाला इथूनही दिसला नेताजी. उद्या सूर्योदयापर्यंत आपण वाट पाहू. इंग्रजांची काय हालचाल? काही नाही. वाखारीचे दरवाजे बंद करून स्वस्त आहे. नेताजी, तळाची व्यवस्था पहा. उद्या प्रत्येक स्वरावर एक रिकामं घोडं ठेवा. प्रत्येक आसोपतकाचे 2 भाग करा. एकानं लूट करावी, दुसऱ्यानं ती तळावर आणावी. आमचे नजरवाज सारं शहर दाखवते. रात्र चढली, थंडी वाढू लागली. तळाचे जेवणखाना आटापल्यावर राजे सर्व तळावरून फिरून आले आणि आपल्या तंबूत गेले. तंबूबाहेर धारकरी खडं झालं. समोर सुरत काळोखात बुडाली होती. इंग्रज ओलंदाजाच्या वाखारीवर पेटलेल्या मसाली सोडल्या तर सर्वत्र काळोख होत्या आणि त्या काळोखात त्या मसाली अधिकच भयान वाटत होत्या. मराठ्यांच्या तळावर लक्ष नक्षत्र दिसावे तशा दिवट्यांच्या मसालींच्या खुणा दिसत होत्या. शेकोट्या प्रज्वलित झाल्या होत्या आणि उशाशी घोडे ठाणबंद करून स्वार शेकोट्यांभोवती झोपी गेलं होतं. उघड्यावर पडलेल्या त्या तळावर एक चिमुकली पांढरी रावठी उठून दिसत होती. पहाटे तळ जागा झाला. राजा आपल्या तंबूबाहेर उभं होतं. अंगावर पांढरी शाल होती आणि राजांच्या समोरची शेकोटी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न मात्र महादेव करीत होता. चांगलं उजाडलं. विरळ धुकं उतरत होतं. पूर्वेकडे तांबडीकड दिसत होती. नेताजी, कुडतोजी, यसाजी, तानाजी आपापल्या आसोपतकांना सूचना देत होतं. घोड्यांवरती खोगीर चढवलं गेला. आज्ञा घेण्यासाठी राजा सारे राजांकडे आलं. राजांचा चेहरा व्यथित दिसत होता. सूर्योदयाची वेळ झाली. बालकिरणं सुरतेवर पसरली. राजांच्या आज्ञेची सारे वाट पाहत होते. त्याचवेळी काळा पायगोल जगा घातलेले 5 इसम तळाकडे येताना दिसलं. आग्राभागी चालणारा इसम गोरा होता. राजांच्या समोर त्यांना हजर करण्यात आलं. दुभाषामार्फत बोलणी झाली. आलेल्या इसमाचं नाव रेव्हरंड एम्ब्रोज होतं. तो धर्मोपदेश होता. अभय मागण्यासाठी तो आला होता. राजाने त्याला अभय दिलं. राजा म्हणाला, हे किरीस्ताव चांगले सज्जन लोक आहेत. त्यांना अथवा त्यांच्या लोकांना कसलाही त्रास आम्ही देणार नाही. फादर ॲब्रोनने सुरतेतला आणखी एका सज्जन व्यापाऱ्याची शिफारस केली. तो व्यापारी मेला होता तरी त्याच्या दातृत्वाची कीर्ती सुरतेत राहिली होती. त्या व्यापाऱ्याने पुष्कळ दानधर्म केला होता. ते ऐकून राजाने त्या व्यापाऱ्याची पिढी आणि घर सुरक्षित राखण्याची जबाबदारी खुद्द कुर्तुजीरावांना सांगितली. फादर ॲब्रोन आनंदाने माघारी गेला. राजांनी नेताजींकडे पाहिलं. नेताजी सर्वांनी मुजर केलं. राजा वृक्षपणाने बोललं, नेताजी, बायका, मुलं, गोरगरीब, मशिदी, प्रार्थनाच्या जागा, देवळं, मग ती कोणत्याही धर्माची असो, त्यांना तोचीच लागता कामा नये. जी. राजा उभं राहिलं आणि आपला डावा हा सुरतेकडे दाखवीत ते म्हणाल, मोगली मिजाज सांगणाऱ्या ह्या सुरतेची बेसुरत करा आणि हीच सारं वैभव आमच्या स्वराज्यासाठी हे करा. जा. आणि स्वार सुरतेच्या रोखाने दौडलं. सकाळची वेळ असूनही सारे रस्ते भयान मोकळे होते.
सर्व दरवाजे बंद होते. अश्वपथकांच्या अग्रभागी नजरबाज दौडत होते आणि वेचक श्रीमंताची हेरून ठेवलेली घर ते दाखवित होते. क्षणात घराचे दरवाजे उन्मळून पडत होते. आतल्या बायका पोरांचा हल्लोकोल उडाला होता आणि मिळालेल्या नगद ऐवज आणलेल्या लांब पिशव्यातून भरला जात होता. लपून ठेवलेल्या द्रव्यासाठी व्यापाऱ्यांच्या श्रीमंताच्या पाठी चापकांखाली फुटत होत्या. द्रव्यलोभाने संपत्तीला चिकटून राहिलेले व्यापारी श्रीमंत बघता बघता प्राणाला चिकटून राहून लपून ठेवलेलं सोनं नाणं हवाली करीत होते आणि कैद केलेले व्यापारी तळाकडे पाठवल्या जाणाऱ्या लुटीबरोबर जात होते. मध्यानीच्या सूर्यापर्यंत सुरतेच्या लुटीचे सत्र चालू होते. तेलेच्या घरचे तेल आणून लुटलेल्या घरावर टाकून आगी लावल्या जात होत्या आणि सुरतेवर उठलेल्या धुराने आकाश भरून गेलं होतं. भर दिवसा सूर्य झाकाळला होता. तळाकडे अखंड रेग लागली होती. लुटीबरोबर कैदी पण तळावर येत होते. तंबू शेजारच्या आंब्याच्या फांदीला ऊन झाकण्यासाठी एक चादर बांधली होती. राजा आसनावर बसलं होतं. चारही बाजूंना धार करी उभं होतं. समोर येणाऱ्या लुटीचा ढीक पडला होता. उभा असलेलं कारकून चांदी सोनं रत्न अशी लुटीची ठोकळ मोजदाद करीत होतं. 2 प्रहरी एक गोरा कैदी राजांच्या समोर उभा केला गेला. त्याचं नाव होतं अँथनी स्मिथ. हा साहेब इंग्रज कंपनीचा नोकर होता. स्वालीच्या वलंदाजाच्या वखाऱ्यातून तो येत असता मराठा सैनिकांना तो वाटेत सापडला. इतर कायद्यांप्रमाणे तो राजांच्या समोर आला. काही कायद्यांचे तुटलेला हात त्यानं पाहिलं. बैचिकीत झाला होता. राजाने अँथनी स्मिथकडे अफाट खंडणी मागितली, पण अँथनी स्मिथने आपण गरीब असल्याचं सांगितलं. राजांचा विश्वास बसल्याने राजाने त्याचे हात तोडण्याचे फरमावलं. स्मिथने आपली नजर राजांकडे वळवली. तो हिंदुस्तानीमध्ये म्हणाला, हुजूर, मेरे हाथ क्यों तोड़ते हो? गदर मारी जाए तो हम पर रहम होगी. राजाने त्या धाडसाचं कौतुक वाटलं. त्यांनी शेजारच्या सेवकाला आज्ञा केली, त्याची टोपी काढून घ्या आणि गर्दन मारा. स्मिथच्या डोक्यावरची टोपी काढून घेतली गेली. स्मिथ गुडघ्यावर बसला. त्यानं डोळे मिटलं. त्याचं ओळ पुटपुटत होतं. शांतपणे तो प्रार्थना करीत होता. तलवार उचलली गेली. राजांनी हात वर केला. स्मिथनं डोळे उघडलं. तो आश्चर्यचकित झाला. राजांच्या चेहऱ्यावर हसू होतं. राजा म्हणाला, त्याला सोडा, पण तळाबाहेर जाता कामा नये. आमचा कैदी म्हणून राहील. स्मिथ राजांच्या जवळ कैदी म्हणून राहिला. संध्याकाळपर्यंत जवळजवळ निम्म शहर लुटलं होतं. आगीचं लोट शहरावर उसळत होतं. श्रीमंत व्यापाऱ्यांच्या वाड्या लुटून फस्त केले होते. व्यापारी पळून केव्हाच किल्ल्याच्या आश्रयाला गेलं होतं. एका व्यापाऱ्याच्या घरात इतर संपत्ती खेळीत नुसतं मोती 28 शेर सापडले. मराठी फौजेचा उत्साह वाढला होता. काही विरोध न होता मनसोक्तपणे लूट चालली होती. काही तुकड्या सरळ किल्ल्याला भिडल्या होत्या. सुभेदार अनायत खानाने घाबरून तोफा टाकण्याची आज्ञा केली. तोफांचा आवाज उठू लागला आणि किल्ल्यापासून पसरलेल्या सुरतेवर मात्र गोळं पडू लागलं. खुद्द सुरतेवरच सुरतेचा सुभेदार गोळे डागीत होता. आणखीन आगी मात्र पेटत होत्या. रात्र पडली तसे सुरतेचे भयान रूप जाणू लागलं. प्रचंड अग्नीमुळे दिवसाचा भास होत होता आणि आगीच्या बक्षिसांनी पडणारी लाकडं आवाज करीत फुटत होती. वाडं कोसळत होतं आणि साऱ्या सुरतेवरती रक्तिमा मात्र पसरला होता. दिवसाधुरामुळे रात्र भासली. आता आगीच्या उजेडात दिवस भासत होता. सुरतेने दिवसा रात्र आणि रात्रीचा मात्र दिवस पाहिला आणि छत्रपती शिवरायांपुढे मात्र सोन्या चांदीच्या राशी मात्र ओतल्या जात होत्या. छत्रपती शिवरायांच्या पायी मात्र जे आपल्याच माणसांची लुटलेली लक्ष्मी पुन्हा मात्र छत्रपती शिवरायांकडे मात्र ती लक्ष्मी आली. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचा सुरतेवरचा छापा छापा झाला 1664 साली. आणि त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने सुरतेमध्ये एवढी प्रचंड मात्र संपत्ती मात्र होती. नुसता 10 लाखाचा कर मात्र औरंगजेबाला जातो. त्या सुरत मात्र छत्रपती शिवरायांनी मात्र बेसुरत केली. जय भवानी, जय शिवराय.